सरकारमार्फत तुमची भूमिका देखील जाहीर केली, फडणवीसांशी बोलणं करून दिलंय, काय नेमकी बोलणं झालं आणि उपोषण कुठे? आपण सगळे साक्षीदार आहात, आपण सगळं ऐकलेलं आहे. मी काही नवीन सांगायचा भाग नाहीये. जवळपास उपोषणाचा 11वा दिवस आहे. भाऊ 11 दिवसापासून या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. खरं म्हणजे आम्ही लवकर यायला असतो, पण आपण बघताय राज्यभरामध्ये कशी परिस्थिती आहे. इथे 7-8 दिवस बाहेरच होतो, आपण सगळं चॅनलवर बघतायत, दाखवतात. त्यामुळे यायला थोडा उशीर झाला, पण या मागण्याच्या बाबतीमध्ये मी पुन्हा सांगेल की सरकार सकारात्मक आहे, सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. हा विषय थोडा न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये अपील पेंडिंग आहेत आणि म्हणून 11 दिवस झाले. आता जास्त तरी काम करून घेऊ नये अशी आमची मागणी होती, आपल्याला विनंती होती. मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलले, मी त्यांचं बोलण्याच्या ठिकाणी मी करून दिलेला आहे आणि एकाच उपोषणात हा विषय सुटणार नाही. म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या काय मागण्या, त्याची काय अतिरिक्त मागणी आहे की यातून मार्ग निघू शकतो, पण मला वाटतं तो इथल्या इथे निघणार नाही. त्या संदर्भामध्ये कायदेतज्ञ आहेत, AG आहेत, यांच्याशी चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मंगळवारी, बुधवारी 4-5 दिवसामध्ये, 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी मुंबईला या. आपल्या समाजातले काही अभ्यासक असतील, तज्ज्ञ असतील, त्यांना सुद्धा घेऊन या आणि आपण बसून, अधिकारी बसून, AG बसून या ठिकाणी यातून सकारात्मक मार्ग काढू, असं त्यांनी आपल्या सगळ्याच्या साक्षीने मित्रांनो ते बोललेले आहेत. आपणही ते ऐकलेलं आहे आणि म्हणून आम्ही दीपकजींना विनंती केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पत्र द्या. पत्र आता आम्ही उद्या सकाळी त्यांना त्या ठिकाणी देऊ. त्यानंतर ते त्यावर आपले 4 सहकारी आहेत राज्यभरातले, 4, 5, 10, 20 लोकांची जे अभ्यासक आहे त्या विषयातून चर्चा करतील आणि उपोषण उद्या सोडतील. त्यानंतर मग मुख्यमंत्री वेळ देतील 2-3-4 दिवसातली, त्यावेळेला त्या ठिकाणी मुंबईला बैठक होईल आणि या बैठकीतून काही ना काही मार्ग निघेल. बघू तसं. मी मुंबईला उद्या बैठक आहे, पण दुपारी जर थोडं उशिरा जर उपोषण सुटत असेल 4-5 वाजता, 3 वाजता, तर मी सुद्धा त्या ठिकाणी येईल. पंकजाताई यांच्या पालकमंत्री आहेत, पंकजाताई या ठिकाणी आहेत, आज ते मुक्कामच करणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पंकजाताई या ठिकाणी राहतील. बबनराव आहेत, अर्जुनराव आहेत, नारायण कुचे आहेत, दानवे साहेब आहेत, सगळे इथे नेते स्थानिक जे आहेत ते सगळे या ठिकाणी राहतात. धनगर समाज के आरक्षण को लेकर दीपक जी यहाँ पर 11 दिन से अनशन पे बैठे हुए हैं। आज यहाँ के पालक मंत्री है पंकजाताई, मैं खुद, हमारे साथ विधायक है, सभी लोग यहाँ पर उनके मिलने आए थे। हमने रिक्वेस्ट की कि भाई 11 दिन हो गए, बहुत ज़्यादा दिन हो गए, पानी परी खाली हो है, तो हमने उनको रिक्वेस्ट किया आप अनशन छोड़ दें। माननीय मुख्यमंत्री जी की उनकी हमने फोन पे बात करा दी, उन्होंने भी उनको रिक्वेस्ट की है। मुझे लगता है एक ड्राफ्ट, उनको एक लेटर चाहिए, उनकी कुछ मांगे है, उसी को लेकर एक ड्राफ्ट हमने उनको देना है, एक लेटर देना है। ड्राफ्ट कल तैयार हो जाएगा, अब उनको देंगे। इसके बाद में मुंबई आकर अपने कुछ सहयोगी के साथ में मुंबई आकर इस विषय पर चर्चा हो सकती है। इसमें AG भी रहेंगे, तो कानून के जानकार है, आरक्षण के जानकार है, वो लोग भी उसमें शामिल होंगे। उसको लेकर चर्चा होकर इस विषय में से क्या रास्ता निकलता है हम देखेंगे। कल आपने उनको अनशन जो है छोड़ने की मांग की, कल लेटर देने के बाद मुझे लगता है अनशन छोड़ेंगे। बाकी 4-5 दिन में जब उनकी तबीयत थोड़ी ठीक हो जाएगी, मुंबई आकर माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में, माननीय हमारे दोनों उप मुख्यमंत्री है उनकी अध्यक्षता में ये बैठक होगी।